नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. अखेर शिंदे सेनेला लागली उतरती कळा. शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच शिंदेंचा मोठा गेम. कमी झाली पक्षाची ताकद. नेत्यांसहित पदाधिकारी करणार ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. सविस्तर जाणून घेऊया. 2 वर्षापूर्वी झालेल्या बंडखोरीच्या वेळी जिकडे भंडारा तिकडे उदो उदो या उक्तीप्रमाणे अनेक शिवसैनिक हे शिंदेसेनेत दाखल झाले. शिंदेंना पाठिंबा देत शिंदेसेनेची ताकद वाढवली. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत हे सर्व सुरळीत चालत असताना मात्र सध्या सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंचं सत्तेतील स्थान आणि मिळणारी वागणूक या सर्वांचा सारासार विचार करता हा सत्ता संघर्ष विकोपाला जाऊन एके दिवशी शिंदेंनाच सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, तर काही आमदार भाजपच्या सत्ता संघर्षाला कंटाळून राजकीय संन्यास घेण्याच्या मार्गावर असताना पाहायला मिळत आहेत. भाजप शिंदेसेना वाद विकोपाला गेल्याने शिंदेंच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न तर निर्माण होणार नाही ना, अशी चिंता स्थानिक नेत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काही नेत्यांनी शिंदेंना सोडत ठाकरेंच्या मूळ शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळत आहे. त्यातच ठाण्यातील नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नवीन पक्ष निर्माण झाला. पक्षाची संघटन शक्ती वाढवण्यासाठी शिंदेंनी नवीन शिवसेना शाखा निर्माण करण्याचे आदेश दिले. शाखा हे संघटन निर्माण करण्याचे मुख्य ठिकाण मानले जाते. शाखेतूनच नवीन कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी घडत असताना मात्र नवी मुंबईत सुरू केलेल्या शाखांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी टाळे ठोकत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा ठाकरेंची ताकद वाढली असून शिंदेंच्या शिवसेनेचा बुरुज कुठेतरी ढासळताना दिसत आहे. याचा मोठा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आगामी महापालिका निवडणुकात बसेल हे मात्र नक्की.